मित्रांनो नमस्कार, तुम्ही बघत आहात द एक्सप्लेनर। बघा, आता महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वातावरण असं तापलेलं आहे। त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचीही कोंडी करून ठेवली आहे मराठा आरक्षण। आता पाठीमागं लोकसभेला मराठा फॅक्टरमुळे खूप असा फायदा झालेला आहे, तो फायदा झालेला आहे महाविकास आघाडीला। पण आता चित्र खूप वेगळं झालेलं आहे। आता चित्र ना खाएंगे ना खाने देंगे असंच काहीतरी होऊन बसले पूर्ण महाराष्ट्रामध्ये। बघा, पूर्वी काय बोलायचे की मनोज जरांगे मुळे महाविकास आघाडीला विजय आला किंवा त्या चांगल्या सीट मिळाल्या, पण आता एक असं नेरेटिव्ह सेट होत आहे ते म्हणजे आता महाविकास आघाडी पण नाही आणि महायुती पण नाही। जर बघून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे, हे नेमकं वाद चालला तरी कसा। बघा, काही दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये एक अधिवेशन बोललं होतं चर्चा करण्यासाठी या आरक्षणावरती। पण त्यासाठी महाविकास आघाडीचे कुठलेच नेते किंवा कुठले मंत्री कुठले आमदार असतील त्या ठिकाणी गेले नव्हते, ते तिथं गैरहजर होते। मग यातून एक अशी गोष्ट समोर आली आणि तोच मुद्दा भाजपला मिळाला, कारण यासाठी आम्ही ही बैठक बोलवली होती, त्यामधून आपण काय तोडगा काढू शकत असतो त्या मराठा आरक्षणाचा, पण या ठिकाणी महाविकास आघाडी पूर्णपणे गैरहजर होती। हे एक नेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झालं। आणि त्यानंतर जो पुढला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे एक चांगला मुद्दा असा मिळाला महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीला। हा मुद्दा पहिला। आणि अजून मुद्दा असा आहे की वारंवार आपल्या बोलण्यातून एक जरांगे साहेबांचा समज असा आहे की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे फडणवीस साहेब असतील, ते हाके असतील, बावस्कर असतील किंवा आपले कुठलेही छगन भुजबळ असतील, जे काही नेते मंडळी उभे राहिलेले ओबीसीच्या विरोधामध्ये म्हणजे ओबीसी आरक्षण बचावासाठी, यांच्या पाठीमागे फडणवीसांचा हात आहे म्हणून नेहमी जरांगे पाटील हे आक्रमक असतात। आणि याचं जे श्रेय आहे हे श्रेय कशा प्रकारे आपल्याला घेता येईल ही भूमिका ही महाविकास आघाडीची आहे, असा टीका सुद्धा त्यावेळेस युतीने केली होती। कारण कसं, महाविकास आघाडी सध्या ओबीसी सोबतही नाही आणि ते मराठा सोबतही नाही। मराठ्याला आरक्षण मिळालं त्यामध्ये यांचाच फायदा होणार आहे, आरक्षण नाही मिळालं तर जास्ती फायदा हा महाविकास आघाडीचा होणार आहे। बघा, मराठ्याला आरक्षण मिळालं तर 100% महाराष्ट्रामध्ये भाजपला कुणीही हरवू शकणार नाही। ह्या गोष्टी माहीत असाव्यात पवार साहेबांना किंवा महाविकास आघाडीला। त्यामुळे नेमकं काय होतंय की त्यांच्या मनातून वाटायला लागतंय की इकडून बोलणं वेगळं असतंय की बाबा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे, पण त्याला आतून माहिती आहे जर या ठिकाणी मराठ्याला आरक्षण मिळालं तर आपला या ठिकाणी चांगलाच गेम होऊ शकतो, याची पूर्णपणे कल्पना ही पवार साहेबांना। म्हणून तरी महाराष्ट्रामध्ये सोडून द्या किंवा भारतामध्ये पवार साहेबांना अनेक उपमा आहेत राजकारणामध्ये, काय चांगले आहेत आणि काय वाईटही आहेत। आणि यातूनच एक नवीन वाद समोर येतो, तो म्हणजे जरांगे पाटील म्हणजे मराठा विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती। महायुतीने जर आरक्षण नाही दिलं याचा फायदा किंवा याचं भांडवल हे करणारच आहे महाविकास आघाडी, इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली। पण जर मराठ्याला आरक्षण या ठिकाणी मिळालं तर अशा वेळेस सगळ्यात जास्त तोटा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला होऊ शकतो। ही लॉजिकची गोष्ट आहे, खूप विचार करायची गोष्ट नाही। पण असं काय म्हणतो मी, कारण आतापर्यंत सरकार ही यांचंच होतं महाविकास आघाडीचं। अशा वेळेस त्यांनी मराठ्याकरता कुठली योजना आणलेली आहे, त्यांनी मराठ्यासाठी कुठं आरक्षण त्यांनी आतापर्यंत आणलंय का, तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता। आतापर्यंत मराठा सोबत आहेत आणि नाहीत अशी अवस्था ही महाविकास आघाडीची आहे। पण याच्या ऑपोजिटला जे भाजप आहे त्यांनी आतापर्यंत मराठ्याकरता अण्णासाहेब पाटलाची जे आपली शिष्यवृत्ती मिळते मुलांना, कर्ज भेटतं, ह्या गोष्टी असतील किंवा मराठ्याविषयी एक सहानुभूती म्हणून तरी का असं ना 10% एससीबीसी त्यांनी निर्णय घेतला, ज्यांचे दाखले आहेत त्यांना ओबीसी मध्ये घेतलं, असे काही काम ओबीसीचे थोडंसं मन दुखावून सुद्धा रिस्क ही भाजपने घेतली। पण हे कुठेतरी रुचत नाही पवारांच्या पोटामध्ये, मनामध्ये, मन डोक्यामध्ये। त्यामुळे आता एक नवीन वाद उद्भवतोय, तो वाद म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये सुद्धा आता युती आक्रमक आहे, इकडनं हे पण आक्रमक आहेत। आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आणल्या, आता सध्या प्रकाशजी आंबेडकर सुद्धा यामध्ये उतरलेत आणि त्याने सुद्धा मराठा विरोधामध्ये ओबीसीचं जे त्यांनी आंदोलन चालू केलेले आहेत। एकूणच अवस्था आहे। या ठिकाणी प्रश्न असा पडतो लोकांना की
मराठ्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांचा शत्रू कोणाला म्हणता येईल नेमकं, शरद पवारांना किंवा विकास आघाडीला की महायुतीला? तर बॅक हिस्ट्री बघितली, आताची ही अवस्था बघितली, आपल्याला असं म्हणता येईल ओबीसी आणि मराठा हा वाद असेल किंवा आरक्षण असेल, यासाठी जर जास्ती तर रिस्पॉन्सिबल कोणी असेल ते रिस्पॉन्सिबल असणार आहे महाविकास आघाडीच. मी हे वाक्य पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बोलत आहे. आतापर्यंत जी आरक्षणाची हिस्ट्री बघितली होती तर बघून असं वाटतंय की काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी काँग्रेसची होतीच. 1982 मध्ये अण्णासाहेब पाटील हे 23 मार्च ते म्हटले होते की आज जर शासनानं माझ्या 10 अटी मान्य नाही केल्या तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही. आणि त्या थोर पुरुषानं गोळ्या घालून त्याची आत्महत्या केली, त्याने आपला जीव संपवला. ते अण्णासाहेब पाटील त्यावेळेस कोण होतं? अण्णासाहेब पाटील हे होते आमदार परिषदेचे काँग्रेसचेच, आणि त्यावेळेस सीएम सुद्धा काँग्रेसचाच होता. तरी पण त्यांनी हे 8 मंजूर नाही केली, तरी त्यांनी आरक्षण त्यावेळेस दिलं नाही. ही मराठ्यांची आताची मागणी नाही, हे मागणी खूप दिवसापासूनची आहे, पण ही मागणी कुठेतरी डावली जात होती. आणि आता विषय असा येऊन ठेपलेला आहे, 1982 ची अवस्था परत आता ओढवून घेतलेली आहे 2024 मध्ये. म्हणजे हा लढा खूप नवीन किंवा जुना नाही, हा लढा खूप जुना लढा आहे. आणि तो लढ्याला कुठेतरी न्याय भाजप देऊ शकतं अशी आशा आहे. पण या ठिकाणी सगळ्यात जी दुविधा आहे ती आघाडीची आहे. माग आड पुढे विहीर. ओबीसी कडनं बोललं तर मराठा नाराज होईल, याकडनं बोललं तर ती नाराज होतील. मग त्यांना प्रश्न पडला तर कुणाकडनं बोलायचं नाही आपण. जर एवढं असलं असतं तर एवढा ज्वलंत मुद्द्याच्या पाठीमाग विरोधक पूर्णपणे सपोर्टनं उभा राहिले असते आणि महाविकास आघाडी ही लढ्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे असले असते. पण आतापर्यंत कुठेही त्याविषयी त्यांनी भूमिका आपली मांडली नाही. ते ह्या भूमिकेतून कुठेतरी बाहेर जायचा प्रयत्न करत आहेत की काय असं मला या ठिकाणी वाटतंय. मराठ्यांना आरक्षण कुठं द्यायचं हा प्रश्न शासनाचा आहे. मराठ्याला आरक्षण ओबीसीतनं पाहिजे की एसबीसी पाहिजे हा लुकआउट गव्हर्नमेंटचा आहे, शासनाचा आहे, न्यायालयाचा आहे. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. पण यामध्ये सकारात्मक भूमिका आहे भाजप घेताना दिसतं या ठिकाणी. कुठेतरी महाविकास आघाडी थोडेसे पाठीमागं घेते, याचा आपल्याला खरंच अनुभव या काही दिवसामध्ये येत आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे? तुम्हाला नेमकं वाटतंय काय की बाबा खरंच महाविकास आघाडी ही मराठ्याचा मित्र आहे की शत्रू आहे की भाजप शत्रू आहे? नेमकं मराठ्यासोबत नेमकं कोण आहे, आघाडी की युती? तुमचं मत खाली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, खुश राहा, हॅपी राहा.